प्रगट होत नाही तोपर्यंत भक्ताला त्यांना हात मारण्याशिवाय त्यांना अडवण्याशिवाय गत्यंतर नाही. खेळ तुझा हा तळमळ मजला, तुझा खेळ आहे. हाक मारायला लावणारा देखील तूच आहेस आणि हाकेला ओ देणारा देखील तूच आहेस. हा जे काही खेळ आहे, खेळ तुझा हा तळमळ मजला, लावू नको रे कशी. कसाला किती लावायचं हे भगवंता, हे देवा तुझ्या हातात आहे म्हटले महाराज. आणि हा सगळा खेळ तुझा आहे. आणि म्हणून हाक माझी ऐका ना हो शंकर गुरु महाराज, 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 हाक माझी ऐका ना हो. तुझ बिना माया जगती, तुझ बिना माया जगती नच कोणाचा आधार, तुझ बिना माया जगती नच कोणाचा आधार. हाक माझी ऐका ना हो शंकर गुरु महाराज, हाक माझी ऐका ना हो शंकर गुरु महाराज, हाक माझी ऐका ना हो शंकर गुरु महाराज, माझी ऐका ना हो शंकर गुरु महाराज, हाक माझी ऐका ना हो कधी राहता उंच पहाडी, कधी राहता उंच पहाडी, गोगोट्यातून गरीबा घरी, ज्ञानरसा काठास भरली प्रेयोगी महाराज. हाक माझी ऐका ना हो शंकर गुरु महाराज, 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 हाक माझी ऐका ना हो. गोळ्या भक्ता घरी जाऊनी उच्चिष्ट पाथरी,
बाग म्हणायचे. त्या जागेवर आज आपण चिले महाराजांची 15 ऑगस्ट पुण्यतिथी साजरी करतो. आज चिले महाराजांची तस्वीर शंकर महाराजांच्या मुख्य गाभाऱ्या मठामध्ये आहे. आणि आपण जे चिले महाराजांचं भजन आहे, या या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा, त्या जागेवर महाराजांच्या संकल्पामध्ये चिले महाराज ज्यावेळी मठामध्ये यायचे त्यावेळी महाराजांनी सांगितलं होतं ही बाग दादाची बाग. आणि भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं आज ही दादांची बाग फुललेली आहे. हे जे आहे याला गोकुळ उतरलेले रामा. पाय तुझे पाय तुझे गुरुराया हित माझी देव पूजा हित माझी देव पाय तुझे
न केसर पायी सद्गुरु वाचुनी दैवत नाही. कबीर महाराज म्हणतात, गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, बलहारी गुरु आप में गोविंद दियो बताय. जेव्हा गुरु आणि गोविंद हे दोन्ही एकत्र समोर उभे टाकतात त्यावेळी नमस्कार कुणाला करावा? कबीर महाराज म्हणतात, नमस्कार हा गुरूंनाच करावा. त्याचं कारण असं आहे की गोविंद हा आहे हे दाखवणारे देखील सद्गुरू आहे. पण गोविंद हा आहे हे दाखवणारे जरी सद्गुरू असले तरी देखील भक्ताचा भाव हा नंतर असा होतो, जसं निळोबाराया म्हणतात, प्रत्यक्ष पांडुरंगाला देखील त्यांनी सांगितलं की मला तुझी आवश्यकता नाही आहे, मला माझ्या गुरूंची आवश्यकता आहे. कारण भक्ताचा भाव हा देव मिळावा म्हणून जरी गुरुकडे गेले असले तरी गुरु मिळाल्यानंतर देवाला नको म्हणण्यापर्यंत भक्ताचा भाव होतो. आणि भक्त म्हणतो, अग सखे बाई ग गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही. अग सखे बाई ग गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही. श्रीरामाचा, गुरु सांदीपन श्रीकृष्णाचा, गुरु नारद वाल्मिकाचा, गुरु नारद वाल्मिकाचा, गुरु वसिष्ठ श्रीरामाचा, गुरु सांदीपन श्रीकृष्णाचा, गुरु नारद वाल्मिकाचा, गुरु नारद वाल्मिकाचा, गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत गुरु गयान पंढरपूर, गुरु काशीन रामेश्वर, गुरु तीर्थान पंढरपूर, गुरु काशीन रामेश्वर, गुरु तीर्थाचे आधी मूळ घर, गुरु तीर्थाचे आधी मूळ घर, गुरु गयान पंढरपूर, गुरु काशीन रामेश्वर, गुरु तीर्थाचे आधी मूळ घर, गुरु तीर्थाचे आधी मूळ घर. गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही. गुरु यमुनान भागीरथी, गुरु यमुनान सरस्वती, गुरु गंगान भागीरथी, गुरु यमुनान सरस्वती, गुरु लग्नाचा हो अधिपती, गुरु लग्नाचा हो अधिपती, गुरु गंगान भागीरथी, गुरु यमुनान, गुरु लग्नाचा हो अधिपती, गुरु लग्नाचा हो अधिपती, गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून दैवत नाही, गुरु वाचून
वंदितो चरणाला, म्हणून वंदितो चरणाला, गुरु दत्तात्रय भेटला, गोविंदाची हो आनंद झाला, म्हणून वंदितो चरणाला, म्हणून वंदितो चरणाला,
तुका म्हणे सद्गुरुनाथ अखंड राहो हृदयात. तुकाराम महाराज म्हणतात अखंड राहो हृदयात. ज्याला खंड नाही असे अखंड, आणि ते अखंड जे स्थान आहे ते केवळ सद्गुरूंच आहे. गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली जाने मजवर दया केली. ओ जाने मजवर दया केली. ओ जाने मजवर दया केली. गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली जाने मजवर दया केली. ओ जाने मजवर दया केली. ओ जाने मजवर दया केली. गुरु माऊली शंकर माऊली शंकर माऊली चिले माऊली जाने मजवर दया केली. ओ जाने मजवर दया केली. ओ जाने मजवर दया केली. गुरु माऊली गुरु माऊली माऊली चिले माऊली जाने मजवर दया रसवती लाटानात दया कुठली केली. सद्गुरुनाथ हे दया करणारे दयावंत कृपावंत असतात. पण काय दया केली, काय कृपा केली. रसवती लाटानात जाऊन भिडे अभिनयनात. रसवती लाटानात जाऊन भिडे अभिनयनात. गुरु माऊली शंकर माऊली शंकर माऊली सद्गुरु माऊली जाने मजवर दया केली. ओ जाने मजवर दया केली. ओ जाने मजवर दया केली. माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली जाने रस भिडे हाडो सांधी. कानात ओतलेला रस महाराज म्हणतात हाड्या आणि सांध्यांमध्ये भिडायला लागतो. रस भिडे हाडो सांधी काया पालटली बुद्धी. रस भिडे हाडो सांधी काया पालटली बुद्धी. गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली जाने मजवर
केल्यानंतर त्या कृपेचा संकेत काय आहे? कृपा झाली हे कसं कळावं? कृपा झाली हे कसं ठरवावं? तर कृपा कशी होते आणि कृपा झालेलं कसं कळतं? की जेव्हा महाराजांची कृपा होते तेव्हा महाराजांचा छंद लागतो, महाराजांचा गंध लागतो, महाराजांचा ध्यास लागतो आणि महाराजांचा ध्यास लागल्यानंतर समजावं की महाराजांची कृपा झालेली आहे. गुरुदेवा गुरुदेवा अंधारात लाविला दिवा. जेव्हा अंधारातला दिवा लागतो त्यावेळी सगळा प्रकाश होतो आणि प्रकाश म्हणजे गुरुचं ध्यान आहे, प्रकाश म्हणजे गुरूंचं स्मरण आहे, प्रकाश म्हणजे गुरूंची आठवण आहे. जागे ना निर्मोही लगन बिन, जागे ना निर्मोही, जागे ना निर्मोही लगन बिन, जागे ना निर्मोही, जागे ना निर्मोही लगन बिन.
नवरत्नांचा हार काढिला, देह पितांबर फाडिला, नवरत्नांचा हार काढिला, सद्गुरूंच्या गळा घातिला, वासना तोडी 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 दरबार गुरूंचा झाडी, झाले बाई वेडी 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 दरबार गुरूंचा झाडी. कल्पना कातोळी काढली, त्रिगुणाची वेणी सोडली वेणी सोडली, कल्पना काचोळी काढली, त्रिगुणाची वेणी सोडली, नऊ देहाची मुक्ती साधली, परिती थोडी 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 दरबार गुरूंचा झाडी, झाले बाई वेडी 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 दरबार गुरूंचा झाडी. वेडी झाले सद्गुरु घरची, चिंता हरपली मनाची मनाची, वेडी झाली सद्गुरु घरची, चिंता हरपली मनाची मनाची, सोय दाबिली स्वरूपाची लागली गोडी 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 दरबार गुरूंचा झाडी, झाले बाई वेडी 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 दरबार गुरूंचा झाडी. चिन्मय स्वरूप दाखविले, आपणामध्ये मिळविले, चिन्मय स्वरूप दाखविले, आपणामध्ये मिळविले, पूर्णानंद गुरुने केले, पायना सोडी 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 दरबार गुरूंचा झाडी, झाले बाई वेडी 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 दरबार गुरूंचा झाडी, झाले बाई वेडी 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 दरबार गुरूंचा झाडी, झाले बाई वेडी वेडी सद्गुरूंच्या दरबारात येण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. बिन कृपा सद्गुरु नाही पावे, लाख जतन करे कोणी. आणि सद्गुरूंच्या दरबारामध्ये वेळ होण्यासाठी त्याच्यापेक्षा परम भाग्य लागतं. म्हणजे सद्गुरूंच्या दरबारात येण्यासाठी आधी सद्गुरूंची कृपा, आणि सद्गुरूंच्या दरबारामध्ये त्यांचं म्हणून राहण्यासाठी आपल्याला वेळ व्हावं लागतं. जोपर्यंत आपण वेळ होत नाही, जोपर्यंत हा संसार हा आसार वाटत नाही, आणि या जगामध्ये जे काही आहे ते सगळं सद्गुरूंचं आहे, त्यांच्या शिवाय काही नाही असं जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत म्हणजे महाराज म्हणतात महाराज भेटण्यासाठी वेळ व्हावं लागतं. ते वेळ किती पराकोटीचं व्हावं लागतं. तर जनुभावांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे. शंकर महाराज जनुभावांना भेटले. जनुभाव बघता 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 शंकर महाराजांचं स्वरूप व्हायला लागले. शंकर महाराजांचं स्वरूप व्हायचं म्हणजे चेष्टा नव्हे. जनुभाव कोर्टात निघाले की वाटेत सायकल घेऊन जायचे, सायकल घेऊन गटारीत पडायचे तिथंच. काही लोकांनी जनुभावांच्या पत्नीला येऊन घरी सांगितलं, अहो म्हटलं ते शंकर बाबांच्या नादाला लागून जनुभाव वेडे व्हायला लागले होते. संध्याकाळी आल्यानंतर
जनुबुवांच्या पत्नींनी जनुबुवांना प्रश्न विचारला. अहो म्हटले सगळे लोक म्हणतात त्या शंकर बाबांच्या नादाने तुम्ही पण वेडे व्हायला लागलाय. जनुबुवा म्हणाले खरं आहे, पण म्हणजे तुला काय काळजी म्हटले, वेडी झाले सद्गुरु घरची, चिंता हरपली मनाची. दुसऱ्या कुठल्या गोष्टीनं वेगळं होण्यापेक्षा सद्गुरूंच्या घरामध्ये, सद्गुरूंच्या कृपेमध्ये, सद्गुरूंच्या नामामध्ये जर वेळ होत असेल तर तुला काय काळजी आहे म्हटलं. अहो काळजी म्हणजे काय म्हटले, हा संसार कसा चालायचा. जनुबुवांनी सांगितलं, म्हटले 9 तारखेला पगार येतोय ना, तो 10 तारखेला आला तर समज तुझा नवरा वेडा झाला आणि जगाबरोबर तू पण त्याला दगड मारायला सुरू कर म्हटले. आता जनुबुवा हे शब्द बोलून तर गेले, पण जनुबुवा घरातून बाहेर पडायचे, कुठेतरी जायचे, कधी भावेंच्यात जायचे, कधी जखनमळ्यात जायचे. ज्यावेळी असं व्हायचं त्यावेळी शंकर महाराज जनुबुवांचं रूप घ्यायचे आणि रजिस्टरवर सही करून यायचे जनुबुवांची. कारण जनुबुवांना वेळच्या वेळी प्रसाद मिळावा, पगार मिळावा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही सद्गुरूंसाठी वेडे होताय त्यावेळी चिंता नावाची गोष्ट तुमच्याकडे राहत नाही. वेडी झाले सद्गुरु घरची, चिंता हरपली मनाची, सोय दाखवली निज स्वरूपाची. ही जी सोय आहे, जी निज स्वरूपाची सोय आहे, जी सद्गुरू दाखवतात, त्यासाठी वेड व्हावं लागतं. धन्य दैवत सद्गुरु संगमत घडला, वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. धन्य दैवत सद्गुरु संगमत घडला, वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. धन्य दैवत सद्गुरु संगमत घडला, वेडी झाले न सुचे व्यवहार. वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. धन्य दैवत गुरु संगमत घडला, वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. वेडी झाले न सुचे व्यवहार अनेक जन्माचे सुकृत होते पदरी, योगीराज धावून आले माझे घरी. अभय देऊनी धन्यले करी, ओ माझा गेला काय वरून कुसरी. धन्य दैवत सद्गुरु संगमत घडला, वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. धन्य दैवत सद्गुरु संगमत घडला, वेडी झाले न सुचे व्यवहार. वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. वेडी झाले न सुचे व्यवहार बदला. वेडी झाले न सुचे व्यवहार माया वस्त्र फेडून केले दिगंबर, भ्रांती कंचुकी काढली सर्वर. माया वस्त्र फेडून केले दिगंबर, भ्रांती कंचुकी काढली सत्वर. हृदय ग्रंथी आलिंगन
येता तुझला घोर समरसी चुंबन कोडी अपार एकांत समय द्वैत भाव मावळला वेळी झाले ना सुच व्यवहार मधला. धन्य दैवत संगमात घडला. वेळी झाले ना सुच व्यवहार. वेळी झाले ना सुच व्यवहार मधला. 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 संगमात घडला. वेळी झाले ना सुच व्यवहार मधला. संगमात घडला. वेळी झाले ना सुच व्यवहार मधला. पंप धर्म सुचला तेही आपोआप लंका गीत गाया नेत्री प्रेम आप काय कारणासह गेला भवताप. चिन्ह एरवी बसले सद्गुरु सेवक. अहंकार आत्मस्वरूपी निमाला वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. हो धन्य दैवत संगमात घडला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. वेळी झाले सद्गुरु संगमात घडला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. धन्य दैवत सद्गुरु संगमात घडला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. कया दिन वाटे फळ तुझ सम बळवंत तोची घरी पूर्ण काम. वाणी मधून शके संयोगाचे प्रेम मौन मिठी मारावी हाची स्वधर्म. कृपात मरतात घंट प्रेमे दाखिला वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. ओ धन्य दैवत संगमात घडला. वेळी झाले ना सुचे व्यवहार. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. 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 धन्य दैवत सद्गुरु संगमात घडला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. धन्य दैवत सद्गुरु संगमात घडला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. थंड सुखदायक मनी भोरदासे धरवे नातीवर धरणी लोलदासे काय झाले काय केले त्याची करेना वेडी पिशी झाले चरणी लोळते कोणावर नवेना तत्व गुरु लिला वेडी झाले न सुचे व्यवहार दैवत सद्गुरु संगमात घडला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. धन्य दैवत सद्गुरु संगमात घडला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. वेळी झाले ना सुचे व्यवहार मधला. वेळी झाले ना
जाऊ डोंगरी पंपाईच्या अंकावरी मसे तुमचे सुंदर साधे भाग्या भासी छान श्री शंकर महाराजा श्री शंकर महाराजा श्री शंकर महाराजा सिद्धि तुमसे अंगनी अष्ट भैरव तुमसे दारी अष्ट सिद्धि तुमसे अंगनी अष्ट भैरव तुमसे दारी करी दर्शन देई श्री हनुमान लाभे भाग्या भासी छान श्री शंकर महाराजा 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 खिचडीचा महाप्रसाद मिळता हरली भूत सरली चिंता खिचडीचा महाप्रसाद मिळता हरली भूत सरली चिंता करुणी गायन नरदन कीर्तन लाभे किस्सा समाधान श्री शंकर महाराजा श्री शंकर महाराजा श्री शंकर महाराजा श्री शंकर महाराजा तुम्ही भक्त पालक उधो तुम्ही भक्त पालक उधो तुम्ही दीनो धारक उधो तुम्ही दीनो धारक उधो तुम्ही तमोनाशक